महायुतीचा परिषदेचं जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती। भाजपच्या वाट्याला 10 जागा सूत्रांची माहिती। धाराशिव, बीड, लातूर परिषदेसाठी भाजपची 4 नावं दिल्लीत पाठवल्याचीही सूत्रांची माहिती। यामध्ये काँग्रेस 8, ठाकरे 4, पवार 3 जागा लढणार असल्याचंही कळतंय। महायुतीमध्ये परिषदेच्या रिक्त 10 जागा भाजपला सुटल्याची सूत्रांची माहिती आहे। तर पुणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा अद्याप कायम असल्याची चर्चा आहे। महायुतीमध्ये 2 जागांवर तिढा कायम आहे। पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने दावा केलाय, तर छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर भाजप आणि शिवसेनेचा दावा आहे। महायुतीमध्ये 3ही पक्षांना कोणत्या जागा सुटल्यात ते आपण पाहूया। तर भाजपला सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, धाराशिव, लातूर, बीड, अमरावती आणि नागपूर। तर शिवसेनेला ठाणे, यवतमाळ, नाशिक आणि परभणी, हिंगोली, तर राष्ट्रवादीला 1 जागा कोकणामधली। धाराशिव, बीड, लातूर परिषदेसाठी भाजपकडनं 4 जणांची नावं दिल्लीमध्ये पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे। धाराशिव, बीड, लातूर परिषदेच्या जागेसाठी भाजपकडनं बसवराज पाटील, दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर आणि ओमप्रकाश शेट्टे यांची नावं दिल्लीमध्ये वरिष्ठांकडे पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे। 2 ते 3 दिवसांमध्ये हायकमांड अंतिम नावं जाहीर करण्याची शक्यता आहे। 3 जिल्ह्यांमधील 29 मतदान केंद्रावर पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये 988 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तेथे अहिल्यानगरच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडनं संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांना उमेदवारी अर्ज दिल्यामुळे वातावरण तापलंय। कारण अहिल्यानगर परिषदेची जागा भाजपमध्ये उद्या प्रवेश करणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांना दिली जाणार असल्याची चर्चा आहे। लोकांना माझ्याकडून ती अपेक्षा आहे, त्यांचा विश्वास आहे। आणि आम्ही कालपर्यंत मी तर नव्हतो, मी मुंबईला होतो, मी वरिष्ठांना सगळ्या भेटून आलो सर्वपक्षीय, आणि त्यांना सांगितलं की जे आमचं म्हणणं होतं की आमची तयारी सगळी झाली, तर आता जे व्हायचं ते येत्या 2-3 दिवसात ते कळवतील त्या पद्धतीने। तसं ते इलेक्शनची आमची पूर्ण जे सगळ्या प्रकारे तयारी झालेली आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 8, ठाकरेंची शिवसेना 4 आणि पवारांची राष्ट्रवादी 3 अशा 15 जागांवर लढणार आहे। या 17 पैकी 15 जागेवर आम्ही एकमताने आमचा उमेदवार जो आहे, 2 ठिकाणी 2 जागांवर आमची अद्याप चर्चा सुरू आहे। येणाऱ्या 2 दिवसात या 2 जागेच्या संदर्भात देखील निर्णय होईल। नांदेड आणि नाशिक जागेच्या संदर्भात तिन्ही पक्षांनी त्या ठिकाणी दावा केलेला आहे। पुण्याची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्यास पुण्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होण्याची शक्यता आहे। आणि शरद पवारांची राष्ट्रवादी पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढणार आहे। पवारांच्या राष्ट्रवादीकडनं श्रीकांत पाटील परिषदेसाठी अर्ज दाखल करणार आहेत। कोकणच्या जागेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं बाळ माने उमेदवार असतील, तर मराठवाड्यामधील परभणी, हिंगोली, नांदेडची जागा लढण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विवेक नावंदर आणि बबन थोरात हे इच्छुक आहेत। आणि साताऱ्याची जागा शरद पवारांची राष्ट्रवादी लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आमच्या वरिष्ठ पातळीवर जागा वाटपांचं त्या ठिकाणी ठरत असतं, परंतु एक गोष्ट खरी आहे की आम्ही महायुती म्हणूनच 17च्या 17 जागा लढणार आणि 17च्या 17 जागा महायुती म्हणून जिंकणार। आता प्रत्येक पक्षाला वाटतं 2-4 जागा कमी जास्त मिळायला पाहिजेत। वाटाघाटी चालू आहेत निवडणुकीच्या जागांच्या, त्यामध्ये काहीतरी संभ्रम नाहीये। लवकरात लवकर हा विषय जो आहे तो आज मला वाटतं सोडवला जाईल आणि लवकरात तुम्हाला कळेल। कोणती जागा महाराष्ट्रातली कोणाकडे आहे हे अजून सांगू शकत नाही, कारण की अजून तसं काही चित्र स्पष्ट नाही आहे। बिलकुल आपलं महायुतीलाच प्राधान्य असेल। आम्ही कितीही म्हणलं त्यामुळे अकबर, अँथोनी त्यांच्यावर सगळं अवलंबून आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपचं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुमत आहे, परंतु शिवसेना भाजपच्या दोघांच्या मधला विवाद आहे आणि सेनेला ही जागा हवी आहे, त्यामुळे अजूनपर्यंत हा जो विवाद आहे तो सुटलेला नाही। अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघामध्ये आमच्याकडे तेवढं पुरेसं म्हणण्यापेक्षा खूपच कमी असं मतदान असल्यामुळे त्या जागांमध्ये का लक्ष घालायचं अशी आमच्याकडे चर्चा आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपलं अस्तित्व संपलेलं आहे हे संजय राऊतांनी मान्य केलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन। जरा हर्षवर्धन सपकाळांना देखील संजय राऊतांनी सांगावं की त्यांना खुमखुमी असेल तर लढू द्या।